स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीमध्ये कुठंतरी मिठाचा खडा पडत असल्याचं चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये दिसत आहे। कालच ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते अरविंद मोरे यांनी केलेल्या विधानानंतर नेमकं आता भाजपची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आहेत। सर, ज्या पद्धतीने युती सुरू आहे, मात्र काल जे विधान आलेलं आहे त्या विधानामध्ये भाजपबरोबर युती झाली तर ठीक, नाही तर आडवे पाडू अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेकडनं करण्यात आलेलं आहे। तुम्ही कसं पाहता याकडे? शिवसेनेच्या नेत्यांनी अशा प्रकारची विधानं मुळात केली नाही पाहिजेत। केंद्रात राज्यात युती आहे, या ठिकाणी देखील युती झाली पाहिजे। अशा प्रकारची प्रामाणिक भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे। पण त्या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम अरविंद मोरे करतात की काय? खरं काल त्यांनी जे विधान केलं त्यांनी टीका नाही केली, त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी काय सांगितलं, ज्यावेळेला नरेंद्र पवार भाजप शिवसेना युतीचा उमेदवार होता त्याला मौन उगलेला आम्ही निवडून आणलं। म्हणजे काय केलं, बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या अरविंद मोरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावेळेला केलं। म्हणून मी त्यावेळेला भाजप सेना युतीचा उमेदवार असताना पडलो। आत्ता लोकसभेला कपिल पाटील साहेबांच्या इलेक्शनला काय केलं, याच मौन उगलेने, या संजय पाटीलनी, शिवसेनेचे नगरसेवक काय केलं, यांनी जगजाहीर आहे। भाजप शिवसेना युतीचे उमेदवार असताना कपिल पाटील साहेब उघडपणे त्यांनी आमच्या विरोधात काम केलं, आमच्या पटीत खंजीर खुपसण्याचं काम केलं। अरे तुम्ही आजमावून बघा युती तोडून। आमची तर विनंती युती झाली पाहिजे, पण तुम्हाला युती नको असेल, युतीमध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकत असाल तर तुम्ही टाका ना। आत्तापर्यंत इतिहास आहे, ज्या ज्याला युती झाली त्याला भाजपचं नुकसान झालं, आणि ज्या वेळेला युती नाही झाली, इंडिव्हिज्युअल भाजप लढली, इंडिव्हिज्युअल शिवसेना लढली, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेपेक्षा पुढेच गेलेली आहे। याचा इतिहास तपासून बघावा। त्यामुळे उगाच भाजपची ताकद, भाजपची पॉवर काय, भाजपला गाडण्याच्या भाषा अरविंद मोरे किंवा कुठल्याही शिवसैनिकांनी करू नये, अशा प्रकारची माझी नम्र विनंती। दुसरीकडे पाहायला गेलं तर आमदारकीमध्येच आमच्या नगरसेवकमुळे निवडून आले असं देखील यामध्ये भाष्य करण्यात आलेले। म्हणजे ज्या पद्धतीने मध्ये तुम्ही आमदार होतात त्यावेळेला शिवसेनेने तुम्हाला बॅकअप केलं असं वाटतं? नाही हो, परत सांगतो, मी युती असताना पडलो, बरोबर आहे, युती असताना पडतो, आणि युती नसताना मी आमदार झालो। एक नगरसेवकाचं नाव अरविंद मोरेंनी सांगावं की ज्यांनी मला मदत केलेली आहे। एकही शिवसेनेचा नगरसेवक माझ्याबरोबर नव्हता, एकही शिवसैनिक नव्हता। ते शिवसेनेच्या उमेदवाराचं बंड्या सावळीचं काम करत होते प्रामाणिकपणे। माझ्याबरोबर जनता होती, नागरिक होते। मी उपमहापौर काम केलेलं, माझ्यावर जनता होती। त्यामुळे मी कल्याण पश्चिममधून आमदार म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाडून मी निवडून आलो होतो। आत्ताची पुढची भूमिका काय आहे? कारण ज्या पद्धतीने शिवसेना युती करायची नाही, तुम्हाला युती तोडायची असेल अशा प्रकारचे, म्हणजे ज्या पद्धतीने चालू आहे, खंजीर, त्यानंतर आमच्याबरोबर शिल्लेदार, असे वेगवेगळे वक्तव्य करत जातात। भाजपची नेमकी काय भूमिका असणार आहे? वरिष्ठाकडे तुम्ही तक्रार करणार काय यांची? आता ज्या कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला युती हवी नाही, खरं तर मागच्याच वेळेला जेव्हा अरविंद मोरे पहिल्यांदा बोलले, मी उत्तर दिलं, त्याला मला आमच्या नेत्यांनी सांगितलं, आपण कोणाला उत्तर द्यायची गरज नाही, आपलं काम बोलतंय, आपली तयारी आहे। त्यांना युतीमध्ये लढायचं आपण युतीत लढू, त्यांना युतीशिवाय लढायचं आपण युतीशिवाय लढू। आपल्या दोन्ही प्रकारची तयारी आमची पण आहे। त्यामुळे तुम्ही उगाच कुठेतरी चॅलेंज करू नका, कुठेतरी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न तुम्ही मोरे साहेब करू नका, अशा प्रकारची माझी विनंती। वरिष्ठांकडे याची तक्रार करणार आहात का? नाही, मी ऑलरेडी तक्रार केलेली आहे। मी संबंधित सगळ्यांना सांगितलेलं की अरविंद मोरे युती तोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना योग्य ती समज द्यावी, अशा प्रकारची तक्रार मी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्याकडे केलेली आहे। कल्याण डोंबिवलीचं चित्र पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी कशी, कोणाचा महापौर होणार, काय विश्वास आहे तुमचा? यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनणार, भले ती मग युतीमध्ये होऊन दे किंवा युतीशिवाय होऊन दे। आज आमचा म्हणजे युतीमध्येचा नियम काय, ज्याचे जास्त नगरसेवक त्याचा महापौर, आणि युती कल्याण डोंबिवलीमध्ये जरी झाली तरी आमचे नगरसेवक जास्त निवडून येणार, आणि युती नाही झाली तर आणखीन जास्त निवडून येतील। त्यामुळे भाजपचा महापौर ज्या ठिकाणी बसणार आणि रखडलेली जी कामं कल्याण डोंबिवलीतली आहेत ती सगळीच्या सगळी पूर्ण करण्याकरता आज कल्याण डोंबिवलीकरचे सर्व नागरिक उत्सुक आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी युतीमध्ये कुठेतरी या ठिकाणी मिठाचा खडा पडतोय, दरार येते। एकीकडे शिवसेना स्वयंबळावरती लढण्याचा नारा देत आहे, तर दुसरीकडे देखील आता नरेंद्र पवार यांनी थेट आवाहन केलेलं, युती करायची असेल तर करा, अन्यथा युती तोडा, आम्हीही दाखवून देऊ की भाजपचं काय ताकद आहे। यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळत आहे।
कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.